अनेकीच इथे पाहायला मिळतात. फलंदाजीसाठी दलकन विपक्ष शिरपुली संघ प्रथम फलंदाजी करणारा दलकन संघ आपण पाहूया. स्ट्रायकिंग ऑफ फलंदाज पाहायला मिळेल संतोष आणि नॉन स्ट्रायकिंग ऑफ फलंदाज पंधरा मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आणि ज्यावेळेस 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झाले नाही तर हे लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस चौथं षटक टाकण्यासाठी तुमचा गोलंदाज असेल त्यावेळेस एक तुमचा बाउंड्री लगत म्हणजे 5 खेळाडू त्याला सर्कलमध्ये ऍड करावा लागेल, हे लक्षात ठेवा. चला स्पीडअप करा, मॅचचं टायमिंग सुरू होतं आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय शिरपुली बी संघाचा शैलेश. पहिला चेंडू काय फटका सजवलाय, डोळ्याचं पार न फळणारा फटका आणि हा चेंडू वन बाउन्स वर दोरप मिलेगरन 4 तो बेडाव गपार, हे लगा चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार मारला, खूपच सुरेख फटका सजवला. पहिल्या चेंडूवर चौका ठोकला. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळला जाईल दलकन संघ आणि हा चेंडू नक्कीच लाईन चेक केले जाईल. पंचांचा इशारा, वाईट चेंडू पाहायला मिळतो. लक्षात ठेवा मित्रांनो, 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट. 16वा मिनिट लागला तर एक खेळाडू 30 सर्कलमध्ये 4थ्या षटकामध्ये ऍड करावा लागेल. पुढचा चेंडू पाहूया. फुलटो चेंडू होता, मारायचा होता काशीला, चेंडू राहिला वाशीला. मित्रांनो धावसंख्या काहीच नाहीये म्हणजे निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. भावेश, विनंती आहे कांबारे संघाचा भावेश टॉच उडवण्यासाठी आपला कर्णधार पाठवा. 3 षटकांची मॅच असेल, सेकंड राऊंडचे, थर्ड राऊंडचे, चौथ्या राऊंडचे सामने आणि क्वालिफायची मॅच. 3 राऊंडचे खेळवले जातील. आणि तन्मय आपला ही प्रतिनिधी पाठवा उंबरमाळी. लेग साईडच्या दिशेने फटका, पुन्हा एकदा सुरेख सजवला. आता क्षेत्ररक्षक 3 मावळे धावतात, चेंडू अडवला जाईल. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट केला. डान्सिंग ग्राउंड फटका सुरेख आहे पण क्षेत्ररक्षक तिथे त्यांना थोडासा फॉर्मिंग झाला. पण मित्रांनो पाहता पाहता एक धाव कंप्लीट केली गेल्या. हरिओम मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो पर्व दुसऱ्या पर्वातील दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील फर्स्ट राऊंडचा अंतिम सामना. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका लावलाय, मॅप शोधलाय गॅप, चेंडू जाणार 4 धावांसाठी चौकार. भावेश कर्णधार वाढवा. कांबारे संघ उंबरमाळी संघाचा कर्णधार आलेला आहे. कांबारे संघ आपला प्रतिनिधी पाठवा टॉस सोडवण्यासाठी. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा डोळ्याचा पार न फळणारा फटका ऑफसाईडच्या दिशेने नजाकत भरी शॉट, 4 चौकार.
पाहूया षटक क्रमांकात मात्र दुसरा चालू होणार. पहिल्या षटकाच्या अगदी धावसंख्या पाहायला गेल्या तर कब्बल धावा आल्या 16 धावा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पाहायला गेला तर थोडासा वळण होतो. चेंडू पाहायला मिळतो. वाईट चेंडू. प्रवीण पाहायला मिळतो. पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट केला होता. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातो. एका धावेसाठी चेंडू. जुना चेंडू फेकायचा. आरू जरा चेंडू द्यायचे तो. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हा चेंडू उंचावून मारायच्या नादामध्ये हा चेंडू पुन्हा एकदा लाजवाब चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पुढचा चेंडू पाहूया. ट्रॅकर चेंडू उडवलाय आकाशाला. क्षेत्ररक्षक येते दूरवरून प्रवास करून. अप्रतिम टिप्त झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. टीम कांबारी संघ जर आपला प्रतिनिधी इथे टॉस उडवण्यासाठी आला नाही तर नक्कीच पॅनलाचा सामना करावा लागेल. उंबरमाळी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे आणि पॅनलाइज धावानी नाही तर डायरेक्ट चेंडूने केला जाईल. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अद्वैत. चला थोडं स्पीडअप करायचे मित्रांनो. षटक क्रमांक दुसरे चालू आहे. पुढचा चेंडू पाठीची काढा लागून गेले. पुन्हा एकदा मामा यांच्या हातातून चुकी होत्या पण इथे बघता बघता एक धाव कंप्लीट होत्या. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या होत्या 19 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या खूपच दूरवर राहिला. पंचाचा डिसिजन व्हाईट आला. पुढचा चेंडू रिवर्स चाटिंग केला. पाहूया अगोदरच रिवर्स झाला होता. चेंडू मात्र सुरुवात गतीचा टाकला गेला. निदाव चेंडू पाहायला मिळतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट केला. फटका सुरेख आहे. आमचा कॅमेरामॅन दीपेशाला देणारा सलामी 6 धावांसाठी. षटकार. खूपच सुरेख चेंडू मात्र तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पाहायला मिळाला.
प्रणीत आला तिसरे षटक टाकण्यासाठी. प्रणय पुढचा चेंडू मात्र खूपच सुरेख फटका उडवलाय. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. चेंडू अडवला गेला. चेंडू फेकी होते तत्पुरता एक धाव. पहा मित्रांनो आमचे गणेशदादांची गाडी आणि गणेशदादांची स्वारी. पुढचा चेंडू. ओहो लाजवाब गेंदबाजी. सुरेख चेंडू अचूक टप्पा. एक बाईच्या स्वरूपात ही एक धाव ऍड केली जाईल. एक धाव आहे. आता मात्र पुढे स्टेप आउट केलाय. काय फटका सजवलाय. हा चेंडू फेकून देतोय. 6 धावांसाठी षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या पोहोचली गेली प्रगतीपथावर. धावा होतील आता मात्र 34 धावा. ओहो हा चेंडू मात्र खूपच सुरेख टप्पा पाहायला भेटतो. थोडासा पुढे स्टेप आउट करणार होता फलंदाज. लगेच चेंडूचे मात्र फागा ओढल्या गेल्या. माग चेंडू ठेवला आणि चेंडू थोडासा वळण घेतला गेला. चौतीस धावा. पुढचा चेंडू पाहूया. नक्कीच अगला वेगळा शॉट खेळायचा होता. स्वतःच्या फॉलमध्ये चेंडू अडवला जातो आहे आणि इथे मात्र रनआउटची विकेट मात्र जाते. फलंदाज बाद. शुभम नवीन फलंदाज. चला मित्रांनो आपण कान मंत्र द्यायचा नाहीये. पाणी प्यायचं लगेच बाहेर यायचं. आणि मित्र जरा बसून पाणी पिलं ना जरा छान वाटेल. कारण की कडक उन्हामध्ये तुम्ही खेळत आहात. थोडासा थकवा जाणवता. आमचे मामा तर ऐकणारच नाही कधीच. बसूनच पाणी प्यायचं असतं मित्रांनो. चौथं षटक टाकण्यासाठी येतं मात्र अनिकेतला पाहतो आपण. कांबारे संघ शेवटचा पुकार आहे. भावेश आम्हाला माहित आहे तुम्ही दिसता. तुमचा एखादा प्रतिनिधी पाठवा टॉस उडवण्यासाठी. हे षटक संपल्यानंतर पहिले तुमचा जर प्रतिनिधी आला नाही तर तुम्हाला 3 चेंडूंची पॅनलाइज केलं जाईल. मग नंतर बोलू नकोस. पहिला चेंडू पाहायला गेला तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटत. पुढचा चेंडू पाहूया. तर पुन्हा एकदा उंचवर माराच्या नादामध्ये हा चेंडू सुद्धा निर्धाव. वा मित्रांनो नॉस्ट्रायकिनला जो फलंदाज पाहतो त्याच्या बॅटीतून आतापर्यंत 2 षटकार पाहायला भेटत. चांगली फलंदाजी त्याची राहिली पण तो मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये नॉस्ट्रायकिनला फलंदाजीसाठी आहे. स्ट्रायकरचा फलंदाज उंचवर माराच्या नादाने वारंवार चेंडू भेट होता. पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट केला. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी जातो. एका धावाने संघाची धावसंख्या 35 अंकीवर पोहोचल्या. आता मात्र स्ट्राईक रोटेट होणार. ज्या फलंदाजाने आक्रमण केले तो फलंदाज स्ट्राईक एंड आपण पाहतो.
शेवटचे काही चेंडू शिल्लक. सुरेख फटका जोडला. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आणि काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. फक्त आणि तो आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण असं नसतं व्हायचं. सदोतीस धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पाहूया मित्र, जरा टाइमपास करू नका. चला, उशीर झाले भरपूरच. एकानेच फिल्डिंग लावा आणि 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करा. 16वा मिनिट लागला तर एक खेळाडू 30 सर्कल मधला ऍड करावा लागेल, हे सुद्धा लक्षात ठेवा. सिद्धू गोलंदाजीसाठी. स्ट्राईक केला भावेश, नष्ट केला फलंदाज. पहिला चेंडू पाहायला गेला तर नक्कीच हा चेंडू खराब पाहायला वाटतं. व्हाईट प्लस एक 22. स्ट्राईक केला किशोर पाहतो आपण.
पुढचा चेंडू उडवला आकाशाला लागत पाहूया. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावली. 3 या अंकावर धावसंख्या पोहोचल्या. 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. कालच्या दिवसामध्ये 27 धावा सुद्धा 4 षटकामध्ये कंप्लीट झाल्या नव्हत्या. 22 धावा सॉरी 14 चेंडू 9 धावा सुद्धा झाल्या नव्हत्या. क्रिकेट आहे मित्रांनो सातत्याने अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातोय. हरीश विनंती आहे जरा लवकर यायचे. आणि डावकरा त्याचा फलंदाज फटका सुरेख आहे. ले चुंबन लगा तो 6 षटकार. षटकार फुटतो चेंडू होता. फुटवर फटका पाहायला मिळाला. सातत्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये डावकरा त्याचे फलंदाज घातक ठरतात, घातक असतात असं का म्हटलं जातं हे मात्र तुम्हाला प्रेक्षक वर्गांना समोर पाहायला मिळतं. पुढचा चेंडू पुढचा एकदा फुल टस फटका पाहायला मिळाला. गेंद आई उसके लाट में उसने भेज दिया उसको 6 रन के लिए पार्किंग लॉट में सिक्सर. पुढचा चेंडू हा चेंडू मात्र खूपच सुरेख चेंडू आहे. इष्टांच्या वरून निघून गेला चेंडू. निर्धाव चेंडू. धन्यवाद मित्रांनो. जल है तो कळ आमच्या मेजरांनी पाणी आणलं इथे. त्यांचं हार्दिक अभिनंदन हरीश दादांचं. आता मात्र खूपच सुरेख धाव पाहायला मिळाली दोन खेळाडूंच्या माध्यमातून. धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या प्रगती पथावर लागल्या. धावसंख्या 16. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. 16 धावाच्या मात्र खेचून काढल्यात. आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज. दीपक दिवेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला लगत उडवलाय आणि हा खेळाडू फक्त षटकार मारण्यासाठी माहिर आहे की का. जणू काय आकाशातून पाहायला गेलं तर नक्कीच उन्हाचे चटके लागतात. त्याचप्रमाणे गोलंदाजाला सुद्धा आपल्या बाटीतून हे चटके देतो. तिसरा षटकार पाहायला भेटतो या खेळाडूच्या बाटीतून. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा फुल टॉस होता मात्र पुढे स्टेप आउट केला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी बम्बलिंग पाहायला भेटते पण कमबॅक सुरेख पाहायला मिळतो. बघता एक धाव घेतली जाईल. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्या होत्या 23 धावा. किशोर आणि त्याच्या संगतीला फलंदाज दर्शन. पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा फेवरेट झोन फेवरेट जागा त्या ठिकाणी भिरकवून येतोय. 6 धावांसाठी षटकार.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. हो हो, जब तू मार सकता है दर्शन तो मैं क्यों नहीं, असं मात्र दाखवून देतोय किशोर फलंदाज. 6 धावांसाठी पुन्हा एकदा षटकार ठोकतोय. अशा प्रकारे धावसंख्या पुढे सरसवली गेली. धावसंख्या 35 धावा आणि आता मात्र 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. काय फलंदाजी अफुलातून, लाजवाब, मॅग्निफिशन, जेवढे शब्द म्हणावं तेवढं कमीच. चला कांबारे संघापुढे क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सज्ज राहा. आणि हा तिसरा टोळा फेकतोय बाटीतून हा बाहेर. आगीचा गोळा, षटकार, लगातारचा तिसरा षटकार मारतोय हरिओम मित्रमंडळ आयोजित भव्य या ओरम अंडर 24 या स्पर्धेमध्ये तिसरा लगातार षटकार मारणारा खेळाडू ठरतोय किशोर. एखादी मॅच जिंकवली आपल्या संघासाठी. जिंकलेल्या संघाचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत, हरलेल्या संघाचं कौतुक.